आजकाल आपण एक गोष्ट खूप प्रकर्षाने पाहतोय बघा. ध्यान साधना किंवा एकंदरीतच अध्यात्माबद्दल समाजात एक खूप मोठं आकर्षण निर्माण झालंय. हो, अगदी बरोबर. आणि हे आकर्षण दिवसेंदिवस वाढतच चाललंय. नक्कीच. पण मला बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की लोक शांती शोधायला जातात आणि तिथे जाऊन स्वतःहून कुठल्या तरी मानसिक गुलामगिरीत अडकतात. होय, अगदी तेच. म्हणजे ह्या शांततेच्या शोधात अनेक जण अशा भुलभुलैयात अडकतात जिथून बाहेर पडणं जवळपास अशक्यच होऊन बसतं. खरंय. आणि म्हणूनच आजच्या काळात खरा मार्गदर्शक कोणता आणि केवळ स्वतःचं मार्केटिंग करणारा भोंदू माणूस कोणता यांच्यातली पुसटशी रेष ओळखणं अत्यंत निकडीचं झालंय. हो, आणि म्हणूनच आज आपण या विषयावर एक खूप सखोल चर्चा करणार आहोत. आपण आज विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या लेखनाचा आधार घेतोय. ज्याचं नाव आहे साधू आणि संधी साधू यांना कसे ओळखावे, अंतर्मुक्तेकडे नेणारा विवेक. हो, आणि हा स्रोत मला इतका आवडला कारण तो फक्त काय चूक आणि काय बरोबर एवढंच सांगत नाही, तर आपल्या अंतर्मनाची प्रक्रिया कशी चालते, आपण फसवणुकीला का बळी पडतो हे खूप छान उलगडून सांगतो. अगदी. या लेखनाचं वेगळेपण हेच आहे की ते मानवी मानसशास्त्राच्या अगदी मुळाशी जातं. आपण बाह्य वेश किंवा गोड बोलणं याला कसे भाळतो याचं अत्यंत टोकदार विश्लेषण यात आहे. हो, म्हणजे अध्यात्माच्या नावाखाली चालणाऱ्या या इमेज बिल्डिंगच्या खेळातून बाहेर कसं पडायचं हे आपल्याला यातून बघायचंय. बरोबर. तर मग आपण या प्रक्रियेच्या अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. नक्कीच. जेव्हा एखादी व्यक्ती अध्यात्माच्या वाटेवर चालायला सुरुवात करते तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट जी तिला आकर्षित करते ती म्हणजे तो बाह्य वेश. बरोबर. ते भगवे किंवा पांढरे कपडे. हो, आणि गळ्यातल्या त्या विशिष्ट माळा, कपाळावरचे मोठे गंध किंवा तो एक विशिष्ट जो लुक असतो ना तो. हो, एक प्रकारचा स्पिरिच्युअल एस्थेटिक म्हणूया आपण त्याला. अगदी. आणि आपला कुठेतरी असा घट्ट समज असतो की हा असा पेहराव आहे म्हणजेच हा माणूस आध्यात्मिकदृष्ट्या खूप पुढे गेलाय, नाही का? पण कसं आहे ना, हा समज जाणीवपूर्वक रुजवला गेलाय असं मला वाटतं. आणि विद्यानंद यांच्या मते खरा साधू हा त्याच्या वस्त्रांवरून किंवा बाह्य रूपावरून अजिबात ओळखला जात नाही. अच्छा, मग तो कशावरून ओळखायचा? तो ओळखला जातो त्याच्या आचरणावरून. इथे समजून घेण्यासारखी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साधेपणा आणि अहंकार यांचा संबंध. म्हणजे जो माणूस आतून शांत झालाय त्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते, असं काहीसं? अगदी बरोबर. ज्याचा अहंकार नष्ट झालाय त्याला इतरांसमोर मी किती महान आहे हे दाखवून देण्याची धडपड करावीच लागत नाही. तो प्रसिद्धीसाठी काम करतच नाही. हे ऐकताना मला जाहिरात क्षेत्रातल्या एका तंत्राची आठवण येते. कोणतं तंत्र? म्हणजे आपण पाहतो ना बाजारात एखादा अतिशय साधारण दर्जाचं उत्पादन खूप चकचकीत आणि आकर्षक पॅकेजिंगमध्ये विकलं जातं. हो, आणि ग्राहक त्या पॅकेजिंगला भुलून ती वस्तू घेतात. अगदी तेच. पण जो खरा दर्जेदार ब्रँड असतो ना तो त्याच्या त्या आकर्षक पॅकेजिंगपेक्षा गुणवत्तेवर जास्त भर देतो. खऱ्या साधूचंही असंच काहीसं असावं. खूपच समर्पक उदाहरण दिलेत तुम्ही. आजच्या या सोशल मीडिया आणि पीआरच्या जमान्यात जिथे प्रत्येकजण स्वतःला एक ब्रँड बनवू पाहतोय तिथे असा साधापणा मिळणं खरोखरच दुर्मिळ आहे. हो ना. आणि म्हणूनच तो साधापणाच पहिली कसोटी ठरते. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःभोवती एक प्रचंड मोठं वलय निर्माण करते किंवा सतत स्वतःचीच महानता सांगत असते तेव्हा तिथेच पहिली धोक्याची घंटा वाजली पाहिजे. बरोबर. अगदी. कारण जिथे अहंकार आहे तिथे खरी साधना असूच शकत नाही. बरं, मग इथे एक अत्यंत कळीचा प्रश्न निर्माण होतो. जर खरा मार्गदर्शक प्रसिद्धी आणि अहंकारापासून दूर असतो, अतिशय साधा असतो, हो, तर मग जे लोक स्वतःला साधू म्हणून घेतात पण अगदी राजेशाही थाटात राहतात, ज्यांच्या भोवती हजारो लोकांचा गराडा असतो, त्यांचं काय? त्यांची कार्यपद्धती नेमकी काय असते? हाच या विश्लेषणाचा सर्वात महत्वाचा आणि थोडा गुंतागुंतीचा भाग आहे. विद्यानंद यांनी या संधीसाधू वृत्तीचं अत्यंत अचूक विश्लेषण केलंय. म्हणजे ते अध्यात्माचा फक्त एक मुखवटा घालतात असं म्हणायचंय का? होय. आणि या मुखवट्यामागे त्यांचा मुख्य हेतू लोकांचं कल्याण हा नसतोच. लोकांचा विश्वास संपादन करून पैसा, स्वार्थ, सत्ता किंवा प्रतिष्ठा मिळवणं हाच त्यांचा मूळ उद्देश असतो. बापरे, पण मग लोक त्यांना ओळखू का शकत नाहीत? कारण त्यांच्या बोलण्यात आणि प्रत्यक्ष कृतीत प्रचंड विसंगती असली तरी ते अत्यंत खुबीने लपवतात. मंचावर बसून ते त्यागाच्या आणि निस्वार्थीपणाच्या मोठ्या गप्पा मारतील, पण प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ते संपत्ती गोळा करण्याच्या मागे असतात. अगदी. पण लोक या विसंगतीकडे डोळेझाक का करतात माहितीये?
का बरं? कारण लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून ठेवण्यासाठी हे लोक प्रामुख्याने 3 शस्त्रांचा वापर करतात: भीती, अंधश्रद्धा आणि आकर्षण. भीती म्हणजे हे कसं काम करतं हे थोडं सविस्तर सांगता येईल का? कारण भीती हा एक खूपच शक्तिशाली घटक आहे. नक्कीच सांगेन. समजा एखाद्याच्या आयुष्यात काही अडचणी सुरू आहेत आणि तो आधारासाठी अशा एखाद्या बाबाकडे गेला. हो, माणूस आधीच खचलेला असतो तेव्हा. बरोबर. मग तो बाबा काय करतो? त्याच्या मनात भविष्याबद्दल किंवा एखाद्या काल्पनिक संकटाबद्दल एक कृत्रिम भीती निर्माण करतो. म्हणजे तुझ्यावर अमुक एका ग्रहाची वक्रदृष्टी आहे किंवा तुझ्या कुटुंबावर मोठं संकट येणार आहे असं काहीतरी सांगून. अगदी तसंच. आणि एकदा का माणूस भीतीच्या सावटाखाली आला की त्याची तार्किक विचार करण्याची क्षमताच संपते. अरे वा, म्हणजे आधी आजार निर्माण करायचा आणि मग स्वतःच त्या आजारावरचं महागडं औषध विकायचं, हा तर निव्वळ व्यवसाय झाला. हो, हा व्यवसायच आहे. आणि या व्यवसायात आकर्षण हे दुसरं सर्वात मोठं हत्यार असतं. त्यांचं बोलणं इतकं मोहक असतं की लोक सहज त्यांच्या जाळ्यात अडकतात. पण इथे थांबून मला एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे आणि हा खरोखरच संभ्रमात टाकणारा मुद्दा वाटतो मला. विचारा ना. अनेक खऱ्या आणि चांगल्या व्यक्तींकडेही नैसर्गिक करिश्मा किंवा एक प्रकारचं आकर्षण असतंच ना? हो, नक्कीच असतं. म्हणजे इतिहासात असे अनेक संत आणि महात्मे होऊन गेले ज्यांच्या नुसत्या उपस्थितीने लोकांची गर्दी जमायची. त्यांचं बोलणं लोकांना मंत्रमुग्ध करायचं. बरोबर आहे तुमचं. मग एखाद्या व्यक्तीचं आकर्षण हे नैसर्गिक आहे की लोकांना जखडून ठेवण्याचं एक हत्यार, हे कसं ठरवायचं? हा फरक बाहेरून पाहताना खूपच पुसट वाटतो. हा खूपच रास्त आणि महत्वाचा प्रश्न आहे. नैसर्गिक करिश्मा आणि जाणीवपूर्वक केलेलं संमोहन यातली सीमारेषा कशी ओळखायची, तर याचं उत्तर त्या व्यक्तीच्या हेतूमध्ये दडलेलं आहे. हेतूमध्ये म्हणजे कसं? खरा साधू आपला करिश्मा लोकांच्या कल्याणासाठी वापरतो. तो त्या आकर्षणाचा उपयोग लोकांना सत्याचा मार्ग दाखवण्यासाठी आणि स्वावलंबी बनण्यासाठी करतो. अच्छा. सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही खऱ्या साधूच्या संपर्कात येता तेव्हा तो तुम्हाला स्वतःवर अवलंबून ठेवत नाही. आणि संधिसाधू व्यक्ती पूर्णपणे अवलंबून ठेवण्यासाठी करते. हे अवलंबून ठेवणं ही संकल्पना मला वाटतं आपण थोडी अधिक स्पष्ट करूया. नक्कीच. विद्यानंद यांच्या लेखनाचा हा गाभाच आहे. स्वावलंबन विरुद्ध परावलंबन. खरा मार्गदर्शक कधीही अशी अपेक्षा करत नाही की लोकांनी प्रत्येक छोट्या निर्णयासाठी त्याच्याकडे धावत यावं. म्हणजे तो त्यांना त्यांच्या स्वतःच्या अंतरात्म्याशी किंवा विवेकाशी जोडण्याचा मार्ग दाखवतो का? अगदी बरोबर. तो एक दिशादर्शक असतो. पण प्रत्यक्ष चालण्याचं काम आणि स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तो अनुयायांना देतो. यावर मला एक अतिशय सोपं आणि रोजच्या जीवनातलं उदाहरण द्यावंसं वाटतंय. हो, सांगा ना. हे अगदी एखाद्या खऱ्या शिक्षकासारखं आहे. एका चांगल्या शिक्षकाला नेहमी असं वाटतं की आपला विद्यार्थी लवकरात लवकर शिकून तयार व्हावा आणि स्वतःच्या पायावर उभा राहावा. बरोबर. शिक्षकाला विद्यार्थ्याची प्रगती पाहण्यात आनंद मिळतो. पण दुसरीकडे असा एखादा क्लासेस चालवणारा व्यावसायिक असू शकतो ज्याला वाटतं की विद्यार्थ्याला कायम आपली गरज भासत राहावी, तो कधीच पूर्ण तयार होऊ नये. जेणेकरून तो विद्यार्थी आयुष्यभर आपलीच फी भरत राहील. खूपच तंतोतंत जुळणारं उदाहरण आहे हे. हो ना. आध्यात्मिक क्षेत्रातही हेच क्लासेसचं मॉडेल वापरलं जातं. संधिसाधू लोकांची संपूर्ण यंत्रणाच लोकांना कायम स्वतःवर अवलंबून ठेवण्यावर चालते. म्हणजे माझ्याशिवाय किंवा माझ्या आशीर्वादाशिवाय तुमचं काहीच भलं होऊ शकत नाही असा समज निर्माण करतात. अगदी. ते सतत नवनवे उपाय, कर्मकांड आणि विधी सांगत राहतात. आज हा कोर्स करा, उद्या तो महाकोर्स करा. हे चक्र कधीच थांबत नाही. म्हणजे ते जाणीवपूर्वक लोकांना लक्ष्यापासून दूर ठेवतात, कारण जर लोक स्वतंत्र विचार करू लागले तर या संधिसाधूंचं दुकानच बंद पडेल. अगदी बरोबर. खरा साधू माणसाला मुक्त करतो, तर संधिसाधू माणसाला स्वतःचा मानसिक गुलाम बनवून ठेवतो. आणि ही मानसिक गुलामी इतकी खोलवर रुजते की लोकांना आपण गुलाम आहोत याची जाणीवही होत नाही बघा. हो, ते स्वतःच्या पायात साखळदंड अडकवून घेतात आणि त्यालाच दागिना समजतात. बापरे. हे ऐकायला खूपच अस्वस्थ करणार आहे, कारण जर हे लोक इतके हुशार असतील, ते माणसांच्या असुरक्षिततेशी खेळण्यात इतके तरबेज असतील, हो. तर त्यांच्या जाळ्यात न अडकण्यासाठी सामान्य माणसाकडे कोणता उपाय आहे? कारण सगळेच काही मानसशास्त्राचे अभ्यासक नसतात. आणि इथेच आपण या विश्लेषणाच्या अंतिम आणि सर्वात महत्वाच्या टप्प्याकडे येतो, जो आहे विवेक आणि निरीक्षण. विवेक. हो, विद्यानंद यांच्या लेखनात विवेकाचा प्रकाश या संकल्पनेवर खूप भर दिलाय. विवेक म्हणजे निरीक्षीर विवेक, म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय हे ओळखण्याची बुद्धी.
म्हणजे आंधळा विश्वास न ठेवता प्रश्न विचारणं. अगदी. कोणतीही व्यक्ती किंवा संस्था स्वीकारण्यापूर्वी प्रश्न विचारणे, निरीक्षण करणे आणि स्वतः अनुभव घेणे हेच खरे शहाणपण आहे, असा संदेश हा स्रोत देतो. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. आणि मला वाटतं हा एक खूप मोठा पॅराडाईम शिफ्ट आहे. कसं काय? कारण सहसा जेव्हा आपण अध्यात्माबद्दल किंवा धर्माबद्दल ऐकतो तेव्हा आपल्याला काय शिकवलं जातं की प्रश्न न विचारता श्रद्धा ठेवा. तर्काला इथे जागा नाही. बुद्धी बाजूला ठेवून शरण जा, असं सांगितलं जातं. हो, अगदी. पण हे लेखन थेट आणि स्पष्टपणे सांगते की प्रश्न विचारा आणि अनुभव घ्या. बरोबर. अध्यात्मात अंधश्रद्धा टाळून सजगतेने पुढे जाणे हा विचार खरोखरच किती क्रांतिकारी आहे. म्हणजे मार्ग बुद्धीच्या पलीकडचा असला तरी तो बुद्धीला डावलून जात नाही. आणि बुद्धीला डावलून जाणारा मार्ग अध्यात्माचा असूच शकत नाही. तो केवळ अंधश्रद्धेचा मार्ग असतो. खरंय. खरी आध्यात्मिकता कधीही प्रश्न विचारण्याला घाबरत नाही. उलट तुमच्या शोधयात्रेत तुमचं सर्वात मोठं हत्यार म्हणजे तुमचा विवेक आणि सूक्ष्म निरीक्षण. आणि मला वाटतं जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा खोट्या व्यवस्था कोसळतात, पण सत्य मात्र अधिक उजळून निघतं. अगदी तसंच. याशिवाय विद्यानंद यांनी आणखी एका अत्यंत महत्वाच्या कसोटीचा उल्लेख केलाय, आणि ती म्हणजे आचरणातील सातत्य. सातत्य म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वागणं वेळ आणि परिस्थितीनुसार कसं बदलतं याचं निरीक्षण करणं, असं म्हणायचंय का तुम्हाला? होय. आचरणातील सातत्य हीच खऱ्या खोट्याची सर्वात मोठी कसोटी असते. खऱ्या साधूचे विचार, शब्द आणि कृती यांत कायम एक वाक्यता असते. म्हणजे तो एकांतात जसा असतो तसाच तो हजारांच्या गर्दीतही असतो. बरोबर. परिस्थिती अनुकूल असो व प्रतिकूल, त्याचा समतोल आणि शांतता ढळत नाही. कोणी अपमान केला तरी तो बिथरत नाही. आणि संधीसाधू व्यक्ती? संधीसाधू व्यक्ती परिस्थितीनुसार रंग बदलते. त्यांचा गोडवा केवळ त्यांच्या फायद्यापुरता असतो. जेव्हा स्वार्थाला धक्का बसतो किंवा कोणी कठीण प्रश्न विचारतं तेव्हा त्यांचा खरा चेहरा समोर येतो. होय, त्यांचा संयम सुटतो आणि अहंकार उफाळून वर येतो. काळानुसार त्यांचे हे खरं स्वरूप कधी ना कधी उघड होतच. फक्त अनुयायांकडे ते पाहण्याची सजगता असली पाहिजे. म्हणजे शेवटी सगळा खेळ आपल्या सजगतेवर येऊन थांबतो बघा. आपणच आपले डोळे उघडे ठेवले पाहिजेत. नक्कीच. जर आपण आजच्या या संपूर्ण सखोल चर्चेचा एका वाक्यात निष्कर्ष काढायचा ठरवला तर आपण असं म्हणू शकतो की फरक ओळखण्यासाठी केवळ बाह्य गोष्टींवर विसंबून राहता कामा नये. बरोबर. कपड्यांवर, दाढीवर किंवा गोड शब्दांवर अजिबात भुलू नका. त्यासाठी आपल्या आतल्या अंतर्मनाचा आवाज ऐकणे अत्यंत आवश्यक आहे. आणि हा आवाज तेव्हाच स्पष्ट ऐकू येतो जेव्हा आपण विवेकाची कास धरतो. खरा साधू प्रकाश आणतो, अज्ञान दूर करून ज्ञान देतो. आणि माणसाला स्वतःची ओळख करून देतो. याउलट संधीसाधू माणूस अंधार वाढवतो, मनात भीती आणि परावलंबित्व निर्माण करतो. खरंय. आणि विवेक, निरीक्षण आणि आत्मचिंतनाने हे अंतर ओळखता येणे हीच माणसाची खरी साधना आहे. फक्त डोळे मिटून माळ ओढत बसणे ही साधना नाही. उघड्या डोळ्यांनी सत्य स्वीकारणे आणि खोट्याला नाकारणे हीच आजच्या काळातील सर्वात मोठी साधना आहे. आजच्या या चर्चेने खरोखरच एका गुंतागुंतीच्या विषयाला खूप सोप्या आणि थेट पद्धतीने आपल्यासमोर मांडलंय. हो, नक्कीच. खरा साधू प्रकाश देतो आणि संधी साधू अंधार वाढवतो हे आपण या स्रोतातून अतिशय बारकाईने समजून घेतलं. पण ही चर्चा संपवताना एक अत्यंत महत्वाचा विचार मला इथे मांडावाचा वाटतोय. सांगा ना. आपण संधीसाधू लोकांना नेहमी दोष देतो की ते लोकांच्या भावनांशी खेळतात. बरोबर. पण जर हे लोक केवळ लोकांच्या भीती, अंधश्रद्धा आणि मानसिक आधाराच्या गरजेवरच पोचले जात असतील तर एक प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? समाजात वाढणारे हे भोंदू लोक खरोखरच अध्यात्माचं नुकसान करत आहेत की त्या आपल्याच मनातील दडलेली असुरक्षितता आणि शॉर्टकट शोधण्याची आपली जी मानसिकता आहे तीचंच एक विदारक सत्य आपल्यासमोर मांडत आहेत? हां, खूपच सखोल विचार आहे. हो ना. अंधार वाढवणारे खरंच ते आहेत की कोणताही प्रश्न न विचारता अंधारात चाचप पडण्याची आपली सवय त्यांच्या या व्यवसायाला मोठं करत आहे. खरंय. ते संधी साधू आहेत कारण आपण त्यांना ती संधी देतोय. अगदी. आणि सुरुवातीला आपण जसं कसोटीचा दगडाचं उदाहरण पाहिलं तसंच आता आयुष्यात आपण स्वतःच आपला कसोटीचा दगड बनण्याची वेळ आली आहे. कोणीतरी येईल आणि आपल्याला तरेल या भ्रमातून बाहेर पडण्याची गरज आहे. स्वतःचा मार्ग स्वतः शोधण्याची गरज आहे. याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजची आपली ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळी असाच एक नवीन विषय घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत तुमचा विवेक नेहमी जागृत ठेवा.